पांढरशुभ्र चिप्स करण्याचा हा भाग 2 आहे। या ठिकाणी मी तुरटी फिरवलेल्या पाण्यामध्ये हे बटाट्याचे चिप्स रात्री भिजवत घातले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी ते अगदी ताट झालेत आणि ट्रान्सपरंट झाले। ते परत मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुतल्याने निथळून घेतले। हे बटाटे 2.5 किलो आहे। त्यासाठी 4 लिटर पाणी गरम करत ठेवलं होतं। त्यामध्ये 4 मोठे चमचे मीठ घातले। पाण्याला उकळी आली की चिप्स यात टाकले की अधूनमधून चाळायचे आणि 10 मिनिटं ते आपण या पाण्यात उकळवून घ्यायचे। उकळून झाले की वरती असा फेस येतो। फेस आला की समजायचं आपले चिप्स झालेले आहे। एक नख लावायचे, लगेच त्याला चीर पडली की आपले हे चिप्स शिजलेले आहे असं समजायचं। खूप जास्त यांना शिजवायचं नाही, पाण्यातनं ते काढायचे, व्यवस्थित निथळले की वरती टेरेसवर प्लास्टिकच्या पेपरवर किंवा कपड्यावरती एक एक करून हे वाळत घालायचे। एका दिवसाच्या कडक उन्हात हे छान असे खळखळीत वाळून होतात आणि अगदी पांढरशुभ्र तयार होतात। शक्य असेल तर उन्हातच ते वाळवा, सावलीत जर वाळवले तर ते पिवळे पडतील। त्यानंतर गरम तेलामध्ये हे टाकायचेत आणि तळून घ्यायचेत। कोंबट तेलात टाकू नका, नाही तर ते छान फुलणार नाही। आणि तळताना थोडे थोडे चिप्स तळा। खूप जास्त चिप्स एका वेळेस तळले तर ते सुरुवातीचे चिप्स काढले की नंतरचे चिप्स काढतो त्यावर ते जळू शकतात।